ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಏನಿದಾಗ ಅವು ವೋಟರ್ ಐ ಡಿ ಭಾಳ ವಿಚಿತ್ರ ಅದ. ನಾವು ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದಾವೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಫೇಸ್ಬುಕ್ದಾಗೆಲ್ಲ. ನಾನು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ತೆಗೆದಿದ್ದೀನಿ. ಏನು ಯಾರಿಗೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದು ವೋಟರ್ ಐ ಡಿ ಬಿಟ್ಟು ಎರಡು ಇದ್ದಾಗ ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಅಂಡರ್ ಸೆಕ್ಷನ್ 17 ರೀಡ್ ವಿತ್ ಸೆಕ್ಷನ್ 31 ಫಾಲ್ಸ್ ಆಫ್ ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಇನ್ ದಿ ಮ್ಯಾಟರ್ ಆಫ್ ಎಲೆಕ್ಟರಲ್ ರೂಲ್ಸ್ ಇನ್ ಪನಿಷಬಲ್ ವಿತ್ ಜೇಲ್ ಟೈಮ್ ಆಫ್ ಅಪ್ ಟು 1 year. ಎಲ್ಲೇ ಒಂದು ವೇಳೆ ಐ ಡಿ ತಪ್ಪಾಗಿ ಕೊಟ್ಟರು 1 ವರ್ಷ ಪನಿಷ್ ಆಯ್ತು. ಈಗ ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಒಂದು ಐ ಡಿ, ಅದರ ನಂಬರ್ ಬಗ್ಗೆ ಪಾರ್ಟ್ ನಂಬರ್, ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ 866. ಅವರು ಒಂದು ಐ ಡಿ ಗುಲ್ಬರ್ಗ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी नंबर 46 अड़ंत. एक आईडी का नंबर है 46 गुलबर्गा कॉन्स्टिट्यूंसी, पार्ट नंबर 94, सीरियल नंबर 866. दूसरी एक आईडी है, ये आईडी नंबर असेंबली कॉन्स्टिट्यूंसी बसवा कल्याण 47, पार्ट नंबर 99, सीरियल नंबर 664, रैत भवन बसवा कल्याण. ये दूसरा आईडी. ये तीसरा आईडी, ये देखो, आवरे गुलबर्गा दक्षिण, सीरियल नंबर 253, सीरियल नंबर 253 गुलबर्गा कॉन्स्टिट्यूंसी, गुलबर्गा दक्षिण. 3 आईडी रखे, 3. ये भारतीय जनता पार्टी वाले क्या सोच के टिकट दिए? 3 आईडी रखने वाले को टिकट देते हैं. जब 3 आईडी रखते भाई साहब, 3 आईडी इर्तावा. ಇದು ಕಾನೂನು ಇದೆ. ಆಸ್ ಪರ್ ದಿ ಸೆಕ್ಷನ್ 17 ಆಫ್ ದಿ ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಆಫ್ ದಿ ಪೀಪಲ್ ಆಕ್ಟ್ 1950, ನಂಬರ್ ಪರ್ಸನ್ ಈಸ್ ಎಂಟೈಟಲ್ಡ್ ಟು ಬಿ ಎನ್ರೋಲ್ಡ್ ಆಸ್ ಎ ವೋಟರ್ ಇನ್ ಮೋರ್ ದೆನ್ ಒನ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಯೆನ್ಸಿ. ಸೆಕ್ಷನ್ 31 ಮೇಕ್ಸ್ ಫಾಲ್ಸ್ ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಇನ್ ದಿ ಮ್ಯಾಟರ್ ಆಫ್ inclusion of exclusion of voter polls punishable with up to 1 year in prison. ये कानून बोलता 1 साल सजा होता. मैंने कंप्लेंट दिया, ನಾನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕಾಪಿ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದರ ನಂತರ ಹೋದ ಸಲ 2018ನೇ MLA ಚುನಾವಣೆದಾಗ, 2018ನೇ ಚುನಾವಣೆದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ 675 ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸೂರ್ರೆ, 677 ಲಲಿತಾಬಾಯಿ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸೂರ್ರೆ. ಅದರ ಬಾದ 684 ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸೂರ್ರೆ. ಇವ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಸಿದ್ದರಾಮಪ್ಪ ಸೂರ್ರೆ ಜನತಾದಳದಾಗಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಜನತಾದಳ में राजकुमार सिद्धरामप्पा सूर्रे. संजू कुमार सूर्रे 685. इन किसमें? बीजेपी में. एक ही घर में 2 लोग. उसके बाद इनका जो पुराना आईडी है, इनके पिताजी सिद्धरामप्पा साहब, संजू सूर्रे का पिताजी, उनकी माताजी का नाम ललिताबाई, उनके बेटे का नाम सिद्धरामप्पा राजकुमार सूर्रे, संजू सूर्रे. 2 बेटे, एक बेटा बीजेपी में, एक बेटा जेडीएस में. ठीक है. उसकी बाद उसके अंदर इनके घर में तहसीलदार आ जाते, बसवा कल्याण सावित्री तहसीलदार. देखो इनके अंदर बीच में कैसे याद होते, सीरियल से आगे आना चाहिए. बीच के अंदर इनके कैसे संख्या बनते हैं. ಇವಾಗ ಮನೆಗೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬರಬೇಕು. ಇವಾಗ ಏನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬರಬೇಕು. ಇದ್ರೊಳಗೆ ಸಾವಿತ್ರಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್, ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾಗ ಶರಣು ಸಲ್ಗಾರ್ 445 ಐಡಿ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಾಯ್ತು ಐಡಿ ನಂಬರ್ 448. ये नया में प्रिंट होता, ಹೊಸದ್ರೊಳಗೆ ಪ್ರಿಂಟ್ ಆಯ್ತದ. ಈಗ राजू सूर्रे, सिद्धरामप्पा सूर्रे, संजू सूर्रे, शरणु सलगार, ಅದರ बाद तहसीलदार. इन बिटवीन नंदो क्वेश्चन वंदे, किसी का भी याद होता है तो लिस्ट में आगे बढ़ना चाहिए. जो ये सीरियल है लास्ट में आना चाहिए. बीच में ये 2 लोग कैसा आ गए? इसमें नहीं है, पुरानी में नहीं, इसमें है. तो रेंटल का डॉक्यूमेंट है क्या इनके पास? रेंट अग्रीमेंट है क्या? इनके सगे हैं क्या? इनको क्या रिश्ता है? इन इस गली में कैसे आए? इनका आईडी वो भी 3 आईडी कैसे बने? 3 आईडी. नंबर 1
नंबर 2 आईडी, नंबर 3 आईडी, 3 आईडी बीच में घुसते ही लोग। तो इसके ऊपर इंक्वायरी करने के लिए मैंने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को मैंने लिखा हूँ, यह इंक्वायरी होना। बसवा कल्याण में 3 आईडी लगा के वो भी किसी का घर में बीच में आते, उसके डॉक्यूमेंट क्या कानून है। मेरे पास दोनों वोटर लिस्ट है, दोनों वोटर लिस्ट में जब देख के मैं परेशान हो गया कि इस तरीके से किसी का घर में जब एक्स्ट्रा होता है तो काम होना चाहिए जहाँ तुम्हारा एंड होता, समझो सीरियल नंबर लास्ट में होने के बाद उसको एडिशनल होता, बीच में नहीं घुसता, बीच में आता नहीं किसी का भी। ये देखो यहाँ किसी का नहीं है, यहाँ अंदर है। तो इसके ऊपर इंक्वायरी होना चाहिए। ऐसे के ऊपर कल हमारे चीफ मिनिस्टर साहब बसवा कल्याण को आ गए हैं प्रचार को, ऐसे सीडी है, ऐसे उनका आईडी है, और हम सबके लोगों को बसवेश्वर का कर्म भूमि में अन्याय करे और भारतीय जनता पार्टी के पूरे कार्यकर्ता पे अन्याय करके किसी बसवा कल्याण का एक भी आदमी को टिकट नहीं दिए। 2000 अच्छे कार्यकर्ता उनको भी नहीं दिए। संजय पटवारी साहब पहले डिफिटेड कैंडिडेट थे, उनको भी नहीं दिए। सोचने की बात है। और भारतीय जनता पार्टी के पूरे लोग यहाँ से लेके वहां तक हर घर में बसवा कल्याण में बड़े बड़े घर बने, मैंने देखा पैसे बांट रहे, इलेक्शन कमीशन कोई काम नहीं कर रहा तो दुख होता है। उनके लिए कानून, हमारे लिए कानून। कहीं जाते देखते तो कितने गाड़ियां लगा गए, कितने लोग लगा गए, खर्चे कैसे कर गए, कहीं पैसे बांट गए। कल्याणी में 6 घर में पैसे बांट गए, 6 घर में पैसे बांट गए, करोड़ों रुपए लाए। मैं बिल्कुल प्रूफ के साथ पकड़ूंगा, किस गाड़ी में जाके पकड़ूंगा, लेकिन बसवा कल्याण के लिए मैं न्याय मांगूंगा। मेरे को मालूम है हम लोग के पास कोई पैसा नहीं है, हम लोग तो इंडिपेंडेंट कैंडिडेट हैं। हर गली में जाके हाथ जोड़ गए, उन्होंने वहां जाके पैसे दे गए, हर आदमी को फोन पे धमकी दे गए। अभी उन्होंने जीते नहीं तो आम आदमी को भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता से आप सर्वे कराओ कि धमकी आ गए नहीं आ गए। ये बसवा कल्याण शरणा का भूमि है, काय कवे कैलाश करने का भूमि है, वहाँ धमकियां दे गए। अभी कार्यकर्ता को हमारे गाड़ियों पे पथरे मार गए, ग्लास फोड़ गए, तो इनकी हालत कहाँ तक आएगा। कल मुख्यमंत्री साहब आ गए, यही सिखाए क्या। हम भी भारतीय जनता पार्टी में थे, जब एक पार्टी गई थी तो कार्यकर्ता को लेके चलने की पार्टी रहता, पब्लिक का सेवा करने का पार्टी रहता। इस तरीके से बसवा कल्याण की जनता पे कहीं भी जाओ, ये कोई बिजनेसमैन मिलेगा, नारी दुकान ಹೆಂಗ್ ನಡೀತದ, नारी नीन ढाबा ಹೆಂಗ್ ನಡೀತದ, अब भी फोन करे मेरे पास पूरा विथ रिकॉर्डिंग। मैं 2 दिन के अंदर पैसे और 2 दिन के अंदर क्या हो गए डिटेल में देने को तैयार हूँ। अभी जिस ग्राउंड में इन्होंने कार्यक्रम करे उस ग्राउंड के ऊपर भी इंक्वायरी होना, क्योंकि उसके ऊपर केस है। हर जगह में ये कार्यक्रम चल रहा, उस ग्राउंड में केस है। केस रहने के बावजूद भी उन्होंने उस जगह के ऊपर कार्यक्रम करे। वो एक सदानंद स्वामी मठ का जमीन है, उसके ऊपर केस चल रहा है। आ केसिन पेपर तापा प्रिंट कोटी दिला ता, वो जमीन पे कोर्ट केस है। भारतीय जनता पार्टी वाले उसके ऊपर फंक्शन करके उस जमीन पे उन्होंने वायलेशन करके फंक्शन करते, तो करे क्या इन्होंने बसवा कल्याण के ऊपर। ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಇದು ಏನು ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ ಚಾಲು ಇದೆ, ಸದಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಮಠದ ಜಾಗದಾಗ ಕೇಸ್ ಚಾಲು ಅದ, ಅದ್ರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಹೋಗ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದಾಗ NOC ಕೊಡ್ತಾರೆ, तब NOC ಕೊಡ್ತಾ, गलत NOC दिए। इसके ऊपर इंक्वायरी करने के लिए मैं इलेक्शन कमीशन और रेवेन्यू डिपार्टमेंट और पब्लिक इंटरेस्ट केस फाइल करूँ मैं, क्योंकि ऐसा कहीं हुआ नहीं। भारतीय जनता पार्टी को गलत दिशा में लेके जाके ತಪ್ಪುದಾಗಿ ಹೋಯ್ದಿ ಈ ರೀತಿ NOC ಕೊಟ್ಟಾಗ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ನೋಡಿದಾಗ ಇವಾಗ ಏನು ಮಾಡತ್ತಾಗ ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಪಕ್ಷ पार्टी इतनी अच्छी है और प्रधानमंत्री साहब का इतना नाम अच्छा है। बसवेश्वर का कर्म भूमि में हम उनको प्रधानमंत्री जी को सैल्यूट देते, लेकिन ये लोग नीचे वाले करे क्या ಮಾಡ್ಲತ್ತಾಗ ಏನು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಬಸವಣ್ಣನ ಹೆಸರಿಗ
ಶರಣರ ನಾಡಿನಾಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವ್ರ ಹೆಸರಿಗ ಪಕ್ಷಕ್ಕ ಧಕ್ಕೆ ಆಗ್ಲತ್ತದ. ನಮಗೆಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ ಹಳೆ ಪಕ್ಷ ನಾವೀಗ ಸ್ವಾಭಿಮಾನದಿಂದ ನಿಂತಿದ್ದೆವು, ದುಃಖನೂ ಆಗ್ತದ, ನಾವು ನ್ಯಾಯನೂ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೆವು. ಶರಣರ ನಾಡಿನಾಗ ನಾಳೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಗ ನಾ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಸಿಕ್ಕುಗಳು ಬೇಡೋ ನೀನು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ನನ್ನ ಹಕ್ಕಿತ್ತು, ನನಗೆ ಕೊಡಂದ್ರೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಈಗ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಮನವಿ ಮಾಡೀನಿ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ರ ಮ್ಯಾಗ ಅಪಾರವಾದ ಗೌರವದ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮ್ಯಾಗ ಭೀ ಗೌರವದ, ಲೇಕಿನ್ ನನ್ನ ನ್ಯಾಯ ಬೇಡಂತ ಕಾರ್ಯ ನಾ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಇದು ಏನು ಐಡಿಗಳು ಮಾಡಿದಾಗ ಫೇಕ್ ಐಡಿ ಮತ್ತದು ಏನು ವಿಡಿಯೋ ಬಂದಿದೆ, ನನಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನೋಡಿದಾಗ ಚುನಾವಣೆನ ಯಾಕೆ ನಿಂತ मैं इलेक्शन क्यों ठहरा, मेरे को दुख होता. ऐसा इस तरीके से चुनाव करेंगे, कहीं भी धमकी दे गए, कहीं भी कुछ भी करे. ನಾವು ಇಷ್ಟು ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದೆವು, ಶಾಂತಿ ವಾತಾವರಣ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಜನರಾಗಲಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ಆಗಲಿ ನಗು ನಗುತ್ತಾ ಮಾಡಿ ಚುನಾವಣೆ ನಾವು ಗೆದ್ದಿದ್ದೇವೆ ಸ್ವಾಮಿ. ಇಲ್ಲಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಾಗ ಏನು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಜನರು ನೋಡಬೇಕು. 17ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸ್ಲಾಕ ನಾ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮುಂದೆ ನೀವು ಏನಾರ ಮಾಡಿರಿ, ಇದೊಂದ್ಸಲ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕ ನಮ್ಮ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಜನರಿಗೆ ನಂದು ಚಿನ್ನು ಭಾಳ ಸಣ್ಣದ, ನನ್ನ ಚಿನ್ನ ನಂದು ಚಿನ್ನ ನೇಗಿಲ್ ಚಿನ್ನ, ನನ್ನ ಬಟನ್ 11 ಅದ. ನಾನು ಇವಾಗ ಅಪ್ಲೇ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ನನ್ನ ಬಳಿ ಅವ್ರು ಲೆಕ್ಕ ತಪ್ಪಿ ಖರ್ಚು ಮಾಡತ್ತಾಗ, ಕಗಡೋ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡತ್ತಾಗ, ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಕಮಲ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡತ್ತಾಗ. ನಾವೇನೂ ಇಲ್ಲ, ನಾವು ಜನರಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ, ಈ ಸಲ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿ ಸ್ವಾಮಿ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇವೆ. ಇದೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಮೀಡಿಯಾ ಮುಖಾಂತರ ಜನರಿಗೆ ಮನಿ ಮುಟ್ಲಿ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿದವರಿಗೂ ಕೂಡ ಹೈಕಮಾಂಡ್ ಮುಟ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.